एवढी संख्या पाहिजे, बरोबर. आता लागण केल्यानंतर आपल्याला फुटवा जर कमी असेल तर जटाकोंब मोडता येतो आणि आपल्या ह्या शेतकरी बांधवाने जटाकोंब मोडलेला आहे. साधारणपणे लागणीनंतर रोप लागण असेल तर 50-55 दिवसांनी जटाकोंब मोडावा आणि एक डोळा लागण असेल तर 60-65 दिवसांनी जटाकोंब मोडावा. तर आपल्या शेतकऱ्यांनी जटाकोंब मोडलेला आहे. ऊसाच्या संख्येकडे जर बघितलं तर संख्या ही फुटवा चांगला निघालेला आहे. आता आपल्याला 10 फुटात ऊस पाहिजे 65 ते 70, बरोबर आहे. आता 65 ते 70 ऊस पाहिजे असताना आपल्याला सध्या किती ऊस आहेत हे आपल्याला बघायचं, चेक करायचं. तर कोणतरी एक हुशार तरुण मुलगा मोजण्यासाठी पाठवा. हा एक जण या, ऊसाची संख्या मोजायची. हा इथून मोजायची, पुढे जाऊन मी थांबणार आहे. आता धरताना काय करा बघा, हे अशा प्रकारचे ऊस धरा. एकदम बारका जो आहे हा पण धरला चालेल, ह्याच्यापेक्षा लहान असेल तर धरू नका, हा धरू नका. तर ह्यापेक्षा मोठा आणि असे सगळे कोंब मोजत पुढे जायचं आहे. 10 फुटात ऊस किती आहेत हे आपल्याला मोजायचं आहे. जरा सरा मी मार्किंग टाकतो. माझा पाय 1 फुटाचा आहे. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ते 10 फूट अंतर आहे. हात लावून मोजायचं बरं का, एक कोंब सोडायचा नाही. काही पाहिजे असलं तर खाली बसा. शेवट किती 100. 10 फुटात ऊस किती निघाले पाहिजेत, किती 65 ते 70. म्हणजे संख्या जादा झालेली आहे. जर संख्या जादा झालं तर काय करायचं, ऊसाचं कुटुंब नियोजन करायचं. आता कुटुंब नियोजन कसं करायचं, ऊसाच्या दोन्ही बाजूला बळीराम नांगर किंवा देशी नांगरासारखं कुठलंही अवजार घालायचं. जे कृष्णाचे भाऊ बलराम जे आहेत त्यांच्या खांद्यावर जो नांगर आहे तशा प्रकारचा नांगर ऊसाच्या दोन्ही बाजूने 6 इंच अंतरावरती चालवायचा. ह्या बाजूने एक 6 ते 9 इंचावरनं, त्या बाजूने 6 ते 9 इंचावरनं आणि ऊसाच्या बुडाजवळ भर लावायची. ह्या बाजूला नांगर चालवला, ह्या बाजूला नांगर चालवला, कच्ची भर लावायची. माझा हे जे स्वेटर आहे वरती माझा जो हात दिसतोय एवढी भर दोन्ही बाजूने लावायची, त्याला म्हणतात कच्ची भरणी. कच्ची भरणी केल्यानंतर बारीक ऊस दाबले जातात आणि 10 फुटामध्ये अपेक्षित जी संख्या आहे 70-75च्या आसपास राहील तरी सुद्धा तेवढी संख्या दिसायला लागेल. एक 15 दिवस थांबायचं आणि 15 दिवस झाल्यानंतर ऊसाला पक्की भरणी करायची. म्हणजे काय करायचं, इथं भर लावायची, इथं सरी करायची आणि पक्की भरणी करत असताना परत एकदा 10 फुटात ऊस मोजायचे, चेक करायचे. 10 फुटात 65 ते 70 ऊस वरंब्याच्या वर राहतील अशी परिस्थिती असताना पक्की भरणी करायची, बरोबर. आता आपल्याला एक काम करायचं आहे, आपल्याला अवजार नाही पण तरी सुद्धा हाताने माती लावायचं काम करायचं आहे. ह्या बाजूला 5 माणसं उभा राहा, या बाजूला 5 माणसं उभा राहा आणि ऊसाच्या बुडाजवळ अहो का माझा हात दिसतो एवढी भर लावायची. इथून वरती एवढा जरा हात दिसतो दोन्ही बाजून अशी भर दोन्ही बाजून लावायची. ती मार्किंग जवळ एक जण उभा राहा, चांगली मार्किंग करा तिथं. हा अहो का इथं मार्किंग आहे. या बाजूला 5 माणसं या आणि या बाजूला 5 माणसं या. सगळ्यांनी आपापल्या हाताने माती बुडाजवळ दाबा, एक लेवलला दाबा, ओबड नको. सगळ्यांनी इकडे एक जण मागून या कोणतर. हा हा दोन्ही पार बेसक्यापर्यंत माती गेली पाहिजे, आतपर्यंत माती गेली पाहिजे, ऊसाच्या आतमध्ये पर्यंत अशी माती दाबा. हा हा 100 10 फुटात 100 आहेत. आपल्याला पाहिजे 65 ते 70. मग आता कुटुंब नियोजनाचं काम चालू आहे. प्रॅक्टिकल का करायला होतं तुम्हाला लक्षात यावं यासाठी. खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा, इथपर्यंतच. कसला वाचायला हो. हा अहो का हे कसं मध्ये लावलेलं आहे ना, असं दोन्ही बाजूला व्यवस्थित करा बरं. दाबा जर हात बेसक्यात माती जाऊ द्या. हे अवजारानं करायचं. आता अवजार नाही म्हणून आपण तात्पुरतं प्रॅक्टिकल करायला लागलेलं आहे. हा
हे ऐका, लावा अजून जरा व्यवस्थित करा. ह्या बाजूने जरा शेप देते, ह्या बाजूने जरा शेप देते, जरा व्यवस्थित करा जरा. करा अजून. ही जरा माती जाता ढकल पायानं, ढकल अजून. इकडलं कोण आहे जरा अजून थोडी या बाजूने माती लावा, थोडी थोडी लावा. हा आता बघा, बळीराम नांगर किंवा देशी नांगर दोन्ही बाजूने चालवला असता तर अशी भर लागली असते. आता आपण हाताने लावली, फक्त आपल्याला समजून घेण्यासाठी लावलेली आहे. माझा पाय दिसतो या ठिकाणी अवजार चालवायचं आणि अवजाराची माती, अवजार चालवत असताना माती आतल्या बाजूला पडली पाहिजे, ह्या बाजूला नाही. आणि अशी माती लागली पाहिजे. अशी भर लावतात, त्याला कच्ची भरणी म्हणतात. आता 10 फुटामध्ये मगाशी ऊस मोजले 100 होते. आता कच्ची भरणी केली असं गृहीत धरू. आता परत एकदा ऊस मोजायचे. तिथून कोण मोजायला स्टार्ट करते बघा, कोण तर स्टार्ट करा, तिथून चालू करा. ह्या बेटापासून 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 फुटात ऊस पाहिजे होते 65 ते 70. आता कच्ची भरणी केल्यावर किती राहिली आपण बघूया. तसं मोजून चालणार नाही. परत खाली जावा, बसा तिथं. उसाचं कुठं स्टार्ट आहे बघा, कुठं आहे ते पार्किंग आहे का. प्रत्येक उसाला असं धरत 1 2 करत असं जावा पुढे पुढं, पार सुरुवात करताना. हा असं हात लावत पुढे जावा, मोजा, असं मोठ्याने बोला. हा काय चुकतंय का बघा. हा बसून करा, बसून करा. ठीक आहे. 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 शेवट. हा 62 63 65 मग असे कसे किती ऊस होते 100. कच्ची भरण्यावर किती राहिले. म्हणजे आता तुमच्या उसाला कच्ची भरण्याची गरज आहे. कुठे गेले मालक. या पद्धतीनं तुमच्या उसाला कच्ची भर लावण्याचं गरज आहे. तर दोन्ही बाजूने अवजार चालवा आणि अशी कच्ची भर लावा. ही माणसाने लावली, तुम्हाला अवजाराने चालवायची. 100 होते अगोदर, आता किती झाले 65 झाले. तुमच्या समोर तुम्हीच मोजले ना, विश्वास बसला म्हणजे याचं काय झालं, कुटुंब निघून झालं. आता 15-20 दिवस काही करायचं नाही, शांत राहायचं, खतं देत राहायची ड्रिपचे काय असतील ते. आणि 15 दिवसानंतर किंवा 20 दिवसानंतर पक्की भर लावायची. हे तर सरी करायचंय आणि तो वरंबा करायचाय. ज्या दिवशी भर लावताय, बंद करा, ज्या दिवशी भर लावताय त्या दिवशी वरंब्याच्या वरती 65 ते 70 ऊस मिळतील त्या दिवशी भर लावायचे. समजा कमी भरत असतील तर लेट करा, जादा होत असतील तर लवकर करा. त्याचं मधून अधून तुम्हाला निरीक्षण करावं लागेल. आणि आता मी म्हणतो जसं 15-20 दिवसानंतर परत एकदा गडी लावून माती लावून बघा 10 फुटात किती राहतात, एक अंदाज घ्या आणि अवजारानं काम चालू करा. आता म्हणजे मी तेच सांगतो, उसाच्या दोन्ही बाजूनी बळीराम नांगरासारखा आऊत घालून 6 ते 9 इंचाची भर लावायची. याचं म्हणणं की ती माती आत पडली. आपल्याला माती उसागड पडली पाहिजे. याचा ह्या मशागतीचा काही संबंध नाही. हे फोडायचा आणि माती उसागड ढकलायची. एक साईड चालणार, एक साईड चालणारा म्हणा. मग तुम्ही डोकं कसं लढवायचं बघा, ते माती उसागड गेली पाहिजे. आता सगळ्यांनी मोबाईल काढा, कॅल्क्युलेटर काढा, मोबाईल मधला कॅल्क्युलेटर ओपन करा. एकरात ऊस किती आहेत आपण कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेटर ओपन केला, 43,560 टाईप करा. 43,560 43560. हे काय आहे, हे 1 एकरचं क्षेत्रफळ आहे. त्याला भागिले सरीतील अंतर भागिले 5. 8,000 बरोबर चिन्ह दाबा, म्हणजे तेवढंच ठेवा. बरोबर चिन्ह दाबा. 8,712 काय आलं, 1 एकरच्या सरीची लांबी आली. बरोबर का. ह्याला गुणिले 10 फुटात किती ऊस मिळाले,
हा, गुणिले 65 करा आणि त्याला भागिले 10 करा, कारण 10 फुटात ऊस मोजलेत. जे काय उत्तर येईल त्याला भागिले 10 करा. 56,000. किती आले ऊस? 56,000 ऊस आले. म्हणजे आपल्याला भरणी करताना 56,000 ऊस, आज घडीला भरणी केली तर 56,000 ऊस आहेत असं गृहीत धरू. आपल्याला पाहिजेत किती? साधारणपणे 60,000 पाहिजेत. म्हणजे 10 फुटामध्ये 70 ऊस मिळाल्यानंतर तुम्हाला भर लावायची. लक्षात आलं का? मोबाईल वाले थोडं लांब जाऊन बोला. 10 फुटामध्ये 70 ऊस मिळाल्यानंतर आपल्याला भर लावायची. विषय कळाला? ऊसाचं कुटुंब नियोजन टॉपिक कळाला का? आता आज घडीला काय आहे? आज घडीला दिसायला ऊस हिरवा आहे, ऊस चांगलाच आहे, पण संख्या जादा होत आहे. मग जादा झालेल्या संख्येचं कुटुंब नियोजन आता सांगितल्याप्रमाणे करायचं आहे. विषय तुम्हाला कळाला का बघा? मालकांना कळाला का बघा? महत्वाचं काय आहे? हा, कुटुंब नियोजन करायचं. 10 फुटामध्ये आपल्याला 65 ते 70 ऊस पाहिजे. माती अशी आली पाहिजे मामा. हा, त्याला तुम्ही कसा अवजार चालवायचा तर लोक तुम्ही लढवायचे, पण माती अशी दोन्ही बाजूने भर लागली पाहिजे. हा, तुमचा सिंगल पलटी नांगर असतो का नाही, त्याने हलकीशी या बाजूने थाप जाताना आणि येताना ह्या बाजूने, तरी सुद्धा तुमचे हे काम होऊन जाईल. हा, आपल्या याच नागराला पडतो किंवा बळीराम सुद्धा पडेल, काय अडचण नाही. त्याला काहीतरी पाठी लावा लागते. काय पाईप लावायचं काम नाही, पाठी लावली तर ही कोण मोडती. त्याच्यामुळे ते नांगर मी काय म्हणतो, उदाहरणार्थ बळीराम नांगर असा चाललेला आहे, बरोबर. आपल्याला पाहिजे तेवढी इकडे माती लागली आणि इकडे समजा चुकून आले तर त्याचं काही नुकसान आपल्याला नाही, पण उसाच्या बाजूला माती लागली पाहिजे हे मात्र नक्की. इकडे गिरीत गेली, इकडे काय आपल्याला संबंध माती लावायचा आहे. हा, बर. आता याचा इतिहास आम्हाला काय माहित नाही, तुम्ही काय काय टाकलं जरा सगळ्या शेतकऱ्यांना सांगा. हे समोर महादांचं क्रॉपटेक 924 दिसतंय, हे टाकलंय का अजून काय टाकलंय? टाकलं. हा टाकलं. हा, 924 2 पोते लागणीला. एक पोतं लागलं 924, एक पोतं 10 टाकलं. बर, एक पोतं 924, एक पोतं 10 आणि ग्रीन हार्वेस्ट किती टाकले? पोते टाकले 2 पोते ग्रीन हार्वेस्ट टाकले लागणीला. लागणीला. एक बेसलपत्ती जास्त टाकली. बर, बेन्सल 10 किलो टाकलं. एक कीटकनाशकाची जास्त टाकली. बर बर, आणि एक त्याच्यात मध्ये टाकलं, त्याच्यानंतर रोप लावलं. रोप लावलं, बरोबर. आता रोप लावल्यानंतर ड्रिपनं काय सोडलेलं आहे का? ड्रिपचं फक्त 12 एकच सोडलं हा, आणि एकदा आपलं एक मायक्रोराजा सोडलं. बर बर बर, एरिजचं मायक्रोरायझर सोडलंय आणि 12x0 सोडलंय. 12 एकच बाकी युरिया पोटॅश वगैरे ड्रिपनं काय दिलंय? अमोनियम सल्फेट दिलं. अमोनियम सल्फेट दिलेलं आहे. साधारण एकरी एक पोतं दिलेलं आहे. बर, आता मला एक सांगा, येणाऱ्या मोठ्या भरणीला आता डबल त्याला खत पेरलं नाही. हा ते 0 पडलं 3 पोते. हा, ते विचारतो किती पडलेलं आहे अलीकडच्या काळात? आताच्या कालपर्यंत म्हणजे 5-7 दिवसाखाली खत पेरलं. बर, ते 0 3 पोते, एक पोतं पोट एकरी एकरी 3 पोते 24-24-0. हा, महादेव एक पोतं पोट्यास. हा, एक पोतं पोटॅश, हा, एक पोतं युरिया एक पोतं युरिया आणि एक ते आपलं बायोस्टारचं हा बायोझाईम पडलेलं आहे. 25 किलोची बॅग. बर 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 बर. आता हे झालं, साधारणपणे तुम्ही फुटवा निघत असताना खताचा डोस टाकला असेल. आता भरणी करताना काय तुमच्या डोक्यात टाकायचा विचार आहे? ग्रीन हार्वेस्ट. हा, 924 2 बॅगा टाका, ग्रीन हार्वेस्ट कमीत कमी 2 बॅगा टाका, सारथीची 1 बॅग टाका, बरोबर आहे. रिच सोल सिलिकॉनची 1 बॅग टाका, 4 किलो रिजंट किंवा फर्टेरा टाका. जमिनीतनं द्यायची गरज नाही, पण द्यायचंच असेल तर एक पोतं युरिया टाका, नसेल तर ड्रिप मधनं सुद्धा देता येतं, बरोबर आहे. आता क्रॉपटेक 924 देताना काय करा, त्यामध्ये जो फॉस्फरस आहे तो कमी पडतोय, म्हणून अर्धे पोतं डीएपी किंवा 1 किंवा 2 बॅग सुपर फॉस्फेट जोडीला द्या. फॉस्फरसची पिकाला गरज असते. तो 924 मधला पहिला जो 24 आहे तो फॉस्फरस आहे, बरोबर आहे. आणि त्यामध्ये अजून दुय्यम अन्नद्रव्य आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, बरोबर आहे. हे जरी असलं तर पीक कमी पडतं, म्हणून आपल्याला क्रॉपटेक 924च्या जोडीला 2 बॅग 924च्या जोडीला आपल्याला 1 बॅग युरिया द्या आणि 2 बॅग सुपर फॉस्फेट किंवा अर्धी ते 1 बॅग डीएपी टाका, बरोबर. आणि 2 बॅगा ग्रीन हार्वेस्ट, 1 बॅग सारथी, 4 किलो रिजंट किंवा फर्टेरा कीटकनाशक. बायोझाईम टाकणार असाल तर 10 किलो. या पद्धतीने टाकून भर लावा. पण भर लावताना 10 फुटात 65 ते 70 ऊस राहिले पाहिजेत, हे डोळ्यासमोर ठेवून भर लावा. आता आपला 15 दिवस आपण नाही, हे पहिला क्लिअर करा, इथला पिक्चर क्लिअर करा. इथला पिक्चर क्लिअर झाला, काय काय समजून घ्यायचं समजून घेतलं. कुणाला काय शंका प्रश्न असले तर विचारायचं तर विचारा.
तर आता याला खत द्यायच्या वेळेस नियोजन जे म्हणत आहे तुम्ही, आता आपण भर लावली, हा भर लावल्यावर खत कसं द्यायचं, मग फेकून द्यायचं की नाही, तुम्हाला आता ही कच्ची भर लागली, तुम्हाला पक्की भर टाकताना खत कुठं टाकायचंय, माझे पाय आहे मी चालत चाललो हिथं खत टाकायचंय पक्की भर लावताना, म्हणजे उसाच्या दोन्ही बाजूला खत टाकायचंय आणि पक्की भर करायचं, त्याच्यावर माती येऊन पडणार. उसाच्या दोन्ही बाजूला सायंकाळ अंतरावर ते पक्की भर करताना खत टाकायचं. कडेला टाकून आणि ड्रीप असेल तर ड्रीप मधनं युरिया देता येतो, महादन 24-24 देता येतं, 15 पोटॅश देता येतो, मॅग्नेशियम सल्फेट देता येतो आणि सुपरवॉरा सुद्धा तुम्हाला ड्रीपने देता येतो. दर आठवड्याला किंवा दर 15 दिवसाला द्यायचं असेल तर 1 किलो सुपरवॉरा द्या. जर आठवड्याला देणार असाल तर 500 ग्रॅम हे 24-24 आपला सुपरवॉरा द्या. त्याच्या जोडीला 0-24-24 2 किलो द्या. तर माझ्या शेतामध्ये 2102 आहे, तर त्याच्यामध्ये जे प्रमाण जास्त आहे त्याचं झालं लागतं, कारण कुठलं ते हे गोळा व्हायला लागलं. म्हणजे जे आपला कोंब निघतं म्हणजे कोंब निघलं गोळा होत चालला आता पूर्ण. हा, ते बोरानची कमी असली की तसं होतं. म्हणून 3 महिन्याचा ऊस असताना 1 किलो बोरान आणि 6 महिन्याचा ऊस असताना 1 किलो बोरान, 2 वेळा 2 किलो बोरान गेलं पाहिजे. हा, आणि स्प्रे सुद्धा घेता येतो, बोरान प्लस कॅल्शियम नायट्रेट याचा स्प्रे सुद्धा घेता येतो. स्प्रे केलं की कमी होतं. बोरांची कमतरता असेल तर होऊ शकतो. आणि ड्रीप ऐका, ड्रीप तुम्हाला ही भर लावताना वर उसावर ठेवायचे आणि नंतर भर लावल्यावर परत एकदा उचलायचे आणि नंतर एका बाजूला ठेवायचे. आता ड्रीपची नळी इकडे येईल, एका बाजूला येईल. आता सध्या उसाच्या बुडाजवळ आहे ती एका बाजूला ड्रीपची नळी येईल, एका बाजूला. आता सध्या उचलून उसावर ठेवा, काम झालं की एका बाजूला ठेवा. चला 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 चला, एक फोटो घे, 1 मिनिट या. असा मोठा सर्कल करा, काही जण या बाजूला जावा, असा चंद्रकोर करा. दादा इकून या काही या, दादा या इकून काय थांबा, भाऊ आले, 2 मिनिट थांबा. या सुनील भाऊ, आणखी काढा एकदम काय आता एक काढा, भाऊ आल्यावर काढा. बर, ह्या जातीविषयी बोलायचं थोडं राहिलं, थोडक्यात बोलतो. ही जात फुले 265 आणि फुले 254 या जातीपासून तयार केलेली जात आहे. ही जात 12 ते 14 महिन्यात तोडणीसाठी चांगली जात आहे. या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की या जातीला फुटवा भरपूर आहे. 86-032 सारखी ही जात आहे, फुटवा भरपूर आहे, वजनाला चांगली आहे, रिकव्हरीला चांगली आहे, तुरा उशिरा येतो. फक्त तुम्हाला एकच आहे या जातीमध्ये, तुमच्या नजरेमध्ये 265 ची जी जाडी दिसते तशी जाडी या उसाला दिसणार नाही, कारण फुटवा जास्त आहे. पण एका एकरमध्ये 40-45 हजार ऊसाची संख्या देणारी जात असल्यामुळं 40-45 हजार ऊस गुणिले 1.5 किलो एकरी 60 टन, 40-45 हजार ऊस गुणिले 2 किलो एकरी 80 टनापर्यंत जाऊ शकते. 60 ते 80 टन उत्पादन देण्यासाठी चांगली आहे. फक्त जाडी तुम्हाला 265 सारखी दिसणार नाही, कारण नैसर्गिक फुटवा या जातीमध्ये जास्त आहे. खोडवे सुद्धा असंच येतं, खोडव्याला सुद्धा फुटवा चांगला आहे. 75 ना, पाटील किती दिवसात तुटला? 13-14 महिने. 75 आला म्हणजे चांगलं आलं. आपल्याला उसाच्या जाडीकडनं बघता उसाची संख्या आणि सरासरी वजन हे बघा, आणि 75-80 टन जर देत असेल तर आपण बिंदास लावा, काही टेन्शन घेऊ नका. 86-032 सारखी यामध्ये रिकव्हरी आहे, 86-032 सारखं वजन आहे, त्याचबरोबर फुटवा चांगला आहे, खोडव्याला चांगला आहे, सगळ्या गोष्टीसाठी चांगला आहे. हा, 15-0 तो आपण जाणार आहे तिथं, बघू घ्या. चला, 15-0 लावलेला. हा सांगतो, इथं सांगू का तिथं सांगू? बर, तिथं चला. आम्हाला मोबाईल काय सांगितले, मोबाईल भरत नाही. चला चला, पूर्व्याचं ते पूर्वा येत नाही. सांगतो, सगळं सांगतो. पाटील साहेब, बिगर माणसाचे 2-4 फोटो काढा. कुठे गेले पाटील साहेब? बिगर माणसाचे 2-4 फोटो काढायचे उसाचे. हा, कुठे गेले शेतकरी ते?
त्यांना बोलवा. या दादी इकडे. 15,006 बद्दल तुम्ही प्रश्न विचारत होते, 15,012 बद्दल विचारत होते सगळ्यांसाठीच. किंवा कुठल्याही ऊसाच्या जातीबद्दल प्रश्न विचारताना एक डोक्यात पिक्चर ठेवायचा, एक ऊसाची जात तसंच दुसरी दिसेल असं नाही. आपल्याला काय पाहिजे? जाड पण दिसला पाहिजे, फुटवा पण चांगला पाहिजे, वजनाला पण चांगला पाहिजे, कारखान्याने पण लवकर न्यायला पाहिजे, लोळला पण नाही पाहिजे, अशी जात बाजारात नाही. पहिला सांगतो, म्हणजे पहिला पिक्चर क्लिअर केलेलं चांगलं. उदाहरणार्थ आपण सगळी एक एक व्हरायटी आहे सगळं करा. माझी उंची 6 फूट आहे, त्यांचा कलर गोरा आहे, त्यांची जाडी जास्त आहे, म्हणजे प्रत्येक व्हरायटी वेगळी आहे. तसं तुम्ही बघताना ह्याच्याकडे काय म्हणणार, साहेब त्याच्यासारखा फुटवा दिसत नाही हो, असा प्रश्न विचारायचा नाही. प्रत्येक व्हरायटी वेगळी आहे, हे पहिला डोक्यात ठेवा. आता ती चांगली का ही चांगली येणारा काळ ठरवेल. पण शास्त्र काय आहे ते पहिला सांगतो. शास्त्र सांगतं PDN 13,007 फुटव्याला चांगली आहे, वजनाला चांगली आहे, रिकव्हरीला चांगली आहे. पण समजा येणाऱ्या काळात जर काही कारणानं चालली नाही, पण मानेसाहेब तुम्ही लेक्चर बोलतो 1 नंबर आहे म्हणून तुम्हाला धरणार, पण तुमच्या भागात या वातावरणात कशी येईल यासाठी 2 वर्ष जातील का नाही? बरोबर आहे की नाही? त्यासाठी 2 वर्ष लावून तुम्हाला बघावं लागेल. चांगली वाटली की क्षेत्र वाढावं लागेल. आता ह्याचं वैशिष्ट्य कसं आहे, ही जात 94,012 आणि 265 या जातीपासून तयार केलेली आहे. 94,012चा कलर कसा होता? अंजिरी कलर होता, म्हणजे 86,032 सारखा. आता ह्यामध्ये तसा कलर तुम्हाला मोठा ऊस झाल्यानंतर दिसेल. ह्या जातीमध्ये त्या तुलनेमध्ये फुटवा कमी आहे, पण ह्याला पाऊस जर जास्त झाला तर तुरा लवकर येतो. त्याला 12 महिन्यानंतर मला काही ऊसामध्ये दशी दिसलेली आहे. दशी म्हणजे आतमधून ऊस पोकळ पडणे म्हणतो, त्याला फायबर म्हणतो, फायबर दिसलेलं आहे. आता हे आपल्या भागात चांगली चालेल वाईट चालेल हे कधी कळेल? एक लागण एक खोडवा घेतल्यानंतर. त्यामुळं प्रत्येक जातीमध्ये गुण वेगळे असतात. तुम्हाला लावून 5-10 गुंठ्यावर अर्धा एकरावर बघावं लागेल. डोळं दाखवून मी 10 एकर साहेब ही लावतो किंवा ती लावतो असं म्हणता येणार नाही. जी व्हरायटी तुमच्याकडे प्रूव्हन झालेली आहे, सिद्ध झालेली आहे, ती 10 एकरावर 5 एकरावर लावू शकता. या सगळ्या नवीन जाती आहेत. राहिली 15,012. 15,012 महाराष्ट्रात मी भरपूर फिरलेलो आहे. जाडी एकसारखी आहे, पेरातलं अंतर एकसारखं आहे, वजनाला चांगले आहे, रिकव्हरीला चांगले आहे, सगळे आहे. पण मला अलीकडच्या काळात दिसलेले त्यातले 2-3 वाईट गुण सांगतो. पाऊस जास्त झाला की 10व्या-11व्या महिन्यात तुरायला लागतो, हे माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. बरोबर आहे. दुसरा गुण मला काय दिसला? गवताळ वाढीचं प्रमाण जास्त आहे. तिसरा गुण काय दिसला? त्या ठिकाणी फुटवा कमी आहे आणि उशिरा फुटवा येतो. फुटवा 60-65 दिवसानंतर निघतो आणि फुटवा त्या जातीच्या तुलनेमध्ये फारच कमी आहे, फुटवा कमी आहे. पण जो काही फुटवा निघतो त्याचं ऊसात रूपांतर होतं. जाडी चांगली आहे, पेरातला चांगला, अंतर चांगला आहे, वजनाला चांगला आहे, रिकव्हरीला चांगला आहे. पण गवताळ वाढ, तुरा येणे आणि कांडीकीड हे मला त्यामध्ये दिसून आलेलं आहे. मग आता हे तिन्हीमध्ये चांगली कुठली असा प्रश्न तुम्ही विचारला तर मी तर असं म्हणेन की कुठलाही ऊस शेतात आपल्याकडे एक लागण एक खोडवा जोपर्यंत आपल्या भागात आपण बघत नाही तोपर्यंत आपल्याला कुठला चांगला वाईट कुठला कळत नाही. पण संशोधन संस्थेने या तिन्ही जाती शिफारस का केलेल्या आहेत? तिन्ही जाती 12 ते 14 महिन्यात तोडणीसाठी चांगल्या आहेत, रिकव्हरीला चांगल्या आहेत, वजनाला चांगल्या आहेत, फक्त प्रत्येकातले गुण कमी जास्त आहेत. आता काही शंका असल्या तर विचारा. सगळी जात एकसारखी नसणार आणि नाही. ट्रीटमेंट सारखीच आहे, पण त्यात फुटवा जेवढा आहे तेवढा ह्यात आहे का? याच्यामध्ये दशीचं प्रमाण आहे असं आम्हाला 11 महिन्यानंतर दिसून आलेलं आहे. 15,006 मध्ये 12 मध्ये दशी दिसली नाही, पण त्यामध्ये गवताळ वाढ दिसली, तुरा आलेला दिसला आणि खोडकीड आणि कांडीकीड दिसली आम्हाला. फुटवा कमी आहे, पहिला सांगितलं फुटवा कमी आहे, पोकाबुंग पण आहे. आपण डेटा नाही. नैसर्गिक काय जे आहे, काही माणसाची बघा शरीरयष्टी किती खावा थर्ड पातळच असतो, तसं त्या जातीला तुम्ही जेटा काढला न काढला तरी फुटव्याची संख्या मुळातच त्या जातीमध्ये कमी आहे. काढला तर चांगलंच आहे, त्याबद्दल दुमत नाही. समजा 4च्या ठिकाणी 6 होतील, पण त्या जातीमध्ये नैसर्गिक फुटवा येण्याचं प्रमाण कमी आहे 15,012 मध्ये.
यामध्ये लागण टिपरी करायची की मग रोप केलं तर रोप लावलं तर 2 रोपामधलं अंतर 1.25 ते 1.5 फूट आणि टिपरी लागण केलं तर 2 रोपातलं अंतर 4 ते 6 इंच. मुळे मग ते मेंटेन होईल ना टिपरी. नाही टिपरी लावली काय रोप लावलं काय, तुम्हाला फुटवा मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून जे करायचं ते प्रयत्न जरी केला तर नैसर्गिक जो फुटवा आहे तो कमीच राहणार. प्रयत्न करून सुद्धा असं मला सांगायचं. आता याने जेटाकोड मोडला नसता तरी यामध्ये फुटवा तुम्हाला जास्त दिसला असता, कारण त्या व्हरायटीमध्ये ओरिजिनल कॅरेक्टर असा आहे की फुटवा चांगला आहे. 86-032 सारखा. त्यामुळे कुठलीही नवीन जात आल्यानंतर एकदम 2, 4, 5 एकरावर लावू नये. अर्धा एकर 1 एकर लावून बघावी, 1 लागण 1 खोडवा बघावा आणि चांगली वाटल्यानंतर क्षेत्र वाढवावं. ही समजा सांगली भागात चांगली चाललेली असेल तर तुमच्या महागाव परिसरामध्ये यवतमाळ जिल्ह्यात चांगली चालेल याची गॅरंटी नाही, पहिला सांगतो. आता आमच्याकडे 1 नंबर 86 चालू आहे, तुमच्याकडे 86 का नाही? मग जरी नाही मिळत. नाही, उदाहरण सांगितलं मी. आमच्याकडे 86 पश्चिम महाराष्ट्र म्हणलं 86-32. तुमच्याकडे एकही प्लॉट दिसत नाही 86चा. आमच्याकडे 8,005. आमच्याकडे 8,005 औषधाला नाही म्हणतात बाद व्हरायटी. आमच्यात शेतकऱ्याच्या तोंडात पहिला शब्द काय? बाद व्हरायटी. तुमच्याकडे 1 नंबर चालली. 265 ला मग का अवॉइड करतात सर कारखाना? त्याचं शास्त्र सांगतो. शास्त्र असं आहे की त्या जातीमध्ये जाडी चांगली आहे, वजनाला चांगला आहे, उत्पादनाला चांगला आहे, पण रिकव्हरी कमी आहे. 1 टन ऊस गाळप केल्यानंतर इतर जाती समजा 110 किलो साखर देत असतील तर ती जात 100 किलो साखर देते. म्हणजे एका टनाला 10 किलो साखर कमी मिळत असेल तर 300 रुपयाचा किंवा 350 रुपयाचा किंवा 400 रुपयाचा तोटा कारखान्याला होत असेल, ते म्हणणार मी काय घेऊ? कोणी आहे ना. ज्यावेळेस रिकव्हरी त्याचं जे टायमिंग आहे त्याचं पण शास्त्र पुढे सांगणार आहे. त्याचं शास्त्र असं आहे की ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये हा ऊस लावावा लागतो आणि पुढच्या वर्षी पूर्ण थंडी मिळाल्यानंतर 15 जानेवारी नंतर तोडावा लागतो आणि कमीत कमी 14-15 महिने थांबावे लागतात. पश्चिम महाराष्ट्रात 265 नाही का आहे. बारामती परिसरात माळेगाव कारखान्यावर आहे, सोमेश्वर कारखान्यावर आहे, छत्रपती कारखान्यावर आहे. पण ते ऊस कधी तुटतात याचा अभ्यास तुम्ही केलाय का? 16 महिने, 17 महिने, 18 महिन्यानंतर ऊस तुटतात. ऐका, 16, 17, 18 महिन्यानंतर तुटतात आणि त्याला रिकव्हरी थंडी मिळाल्यानंतर मिळते. त्यामुळे त्यांचा जो प्रोग्राम आहे पहिल्यांदा 86-032 10,001 ऊस नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तोडून घेतात आणि 1 जानेवारी नंतर थंडी मिळाल्यानंतर 15 महिने मिळाल्यानंतर 265 तोडतात. तुमचा कारखाना अशा पद्धतीनं तयार असेल. शेतकरी आणि कारखाना हे दोघांचंही गणित आहे. दोघांना तुम्हाला मान्य असेल आणि ह्या साच्यात बसत असेल तर 265 वाईट नाही, पण इतर जातीच्या तुलनेमध्ये या जातीमध्ये रिकव्हरी कमी आहे. साधं गणित सांगूया आपण. एक ऊसाची जात दिली 86-032 आणि दुसरी दिली 265 आणि तुमच्या समोरच 2 ऊस ठेवले आणि सांगितलं ऊस खावा. तुम्ही 265 खाणारच नाही. का खाणार नाही? कारण त्यामध्ये तुरटपणा आहे, रिकव्हरी कमी आहे. तुम्हालाच खायला आवडत नाही, मग कारखानदार काय गाळावं? मी त्यांच्या बाजूने बोलत नाही, मी शास्त्र सांगतो. म्हणजे कुणी कारखानदार काय म्हणणार? 1 टन ऊस गाळप केल्यावर जो ऊस साखर जास्त देतो तो गाळप आम्ही करणार. याचा अर्थ ते वाईट आहे का? नाही. मग याचा अर्थ काय आहे? 15 महिने थांबायची तयारी पाहिजे आणि रिकव्हरी मिळाल्यानंतर थंडी मिळाल्यानंतर त्याला तोड दिली पाहिजे. हे शास्त्र आहे. ते रिअल फॅक्ट आहे सर. पण आमच्या इकडे जे पोझिशन आहे म्हणजे ऊस तोड जे येते तेच आमची 15-16व्या महिन्यात येते. तुमचा 15-16 महिन्यात येत असेल तर ऊस कधी लावला जातो तुमचा? ऑक्टोबर महिन्याच्या आत चालली आमची. नाही, मान्य आहे की ऑक्टोबरचा आत्ता चालला म्हणजे 14 महिन्यात चालला, मग 16 महिने कुठे झाले? ऐका ऑक्टोबरचा तुमच्या प्रश्नालाच उत्तर देतो मी. ऑक्टोबरचा आत्ता चाललेला असेल तर त्याला 14 महिने झाले असेल. गेल्यावर एक्सेस केम झाला असेल, जादा झाला असेल ऊस. त्याची दिवसाला खायची कपॅसिटी 5,000 टन असेल, बरोबर आहे. गुणिले 30 दिवस 5 त्रिक 15 1.5 लाख टन महिन्याला असेल आणि 5 महिन्यामध्ये 7.5 लाख कपॅसिटी असेल उदाहरणार्थ, आणि तुमच्या भागात 10 लाख टन ऊस असेल तर तो खाऊ शकणार नाही. एक उदाहरण सांगितलं. नाही, तुम्ही म्हणाले बरोबर आहे. आता तुम्ही म्हणता हे 12व्या ते 13व्या महिन्यात तोडीला यायला पाहिजे. शास्त्र सांगतो. याचा नाही तोडला की तुम्ही काय म्हणणार? माने साहेबांनी सांगितलं होतं. 13 महिन्यानंतर हे वेट लॉस कडे. मी काय सांगतोय परत त्याच मुद्द्यावर होतो. तुमच्या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र किती आहे, कारखान्याचं दररोज खायची कॅपॅसिटी किती आहे, महिन्याला किती आणि एकूण 4 महिन्यात किती आणि ऊस किती, ह्याच्यावर तुमचा लवकर तुटणार का उशीर तुटणार हे तुमच्या भागात अवलंबून आहे. मग याचा अर्थ काय? उदाहरणार्थ सगळ्यांनी कारखान्याच्या समोर बसावं. तुम्ही म्हणावं मी 5 एकर लावतो, तुम्ही म्हणावं 7 एकर लावतो, तुम्ही म्हणावं 6 एकर लावतो. सगळ्यांची बेरीज करून जेवढा पाहिजे तेवढीच नोंद घ्यायची, बाकीचा तुम्ही लावायचं नाही. हे उत्तर असलं की तुमच्या वेळेवर तुटणार. असं होतंय का? माझ्यावर 20 एकर राहणार, मी 20 एकर लावणार.
उदाहरणार्थ बरोबर असं होतं म्हणून ही अडचण आहे. साहेब आता याच्या फुटवा किती असेल आता? आता मोजूया का आपण 10 फुटामध्ये मोजूया. कोण मोजते बघा, इथून चालू करा. इथून चालू करा. 2 इथून चालू करा. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 शी धरतो मी. ह्याला पण 65 ते 70. ऊसाची जात कुठली असू द्या, 10 फुटात 65 ते 70 ऊस पाहिजे. जर सरीतलं अंतर 5 असेल तर. एकच नांगर फिरवता येणार नाही. बघूया की आपण ते आता बघायचं. हा भरणीला 60,000 आणि तोडणीला 40,000 हे असं प्रपोर्शन पाहिजे. 64 आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 10 फुटामध्ये जेवढी पाहिजे तेवढी संख्या आहे. आता ह्याच्यापेक्षा जास्त वाढायला लागले, अजून एक 10 वाढायला लागले की त्याच्यासारखं याचं थोडं कच्चा ऑपरेशन करून टाका मगाशी केल्यासारखं. पण आज केलं तर तुमचं आज किती 65 आहेत ना, ते लगेच 50-55 वर येणार. आज नाही, याला नाही करत. ह्याला लगेच करू नका. ह्याला 20 दिवसानंतर करा, त्याला लगेच करा. म्हणजे जे मगाशी अवजार जे चालवलं की आपण जे काय माती लावली उसाला, तशा पद्धतीची माती याला 20-25 दिवसानंतर लावा, त्याला लगेच लावा. आज रोजी लावून आपण धरले की येतात पहिलं. हा तसं नाही करायचं, तसं नाही करायचं. म्हणून हेच तर शिकायचं आहे. याला ऊसाची संख्या बघून ऊसाचं कुटुंब नियोजन जमलं पाहिजे. दाबून माती इथून लावली आपण. हा हा ह्याला त्याला अवजार चालवा, पण ऊसाच्या बडाजवळ माती गेली नाही पाहिजे. लक्षात आलं का बघा. त्या अवजारात आपण खत केलं होतं पहिले. हा दोन्ही म्हणजे पृथ्वी 60 दिवसानंतर आपण दोन्ही अवजार असं म्हणजे खत केलं होतं. ह्याला सुद्धा भरणीनंतर ऊस जगण्याचं प्रमाण कमी आहे, ऊस मरण्याचं प्रमाण जास्त आहे. तिथं भरणीनंतर ऊस जगण्याचं प्रमाण जास्त आहे, ऊस मरण्याचं प्रमाण कमी आहे. हे नैसर्गिक आहे. तुमच्या माझ्या हातात नाही, नैसर्गिक आहे. तिथं तुम्हाला फुटवा भरणीनंतर सुद्धा जास्त दिसणार, तिथं फुटवा भरणीनंतर सुद्धा थोडा कमी दिसणार. कारण त्या प्रत्येक व्हरायटीचं कॅरेक्टर वेगळं आहे. याचे फुटू जास्त होऊ द्यायचे. जरी केले तरी मरणार. त्याला एक लिमिट. जुन्या काळात माहित आहे का, 8-10 मुलं होत होती, पण प्लेग वगैरे सगळ्यातनं जाऊन 3-4च राहत होते. तसा प्रकार आहे. म्हणजे लावायला योग्य जात तुमचा पीक. उत्तर असं काढू शकत नाही. मी काय सांगतोय, तुम्ही लावून तुमच्या ऐका, अहो का, तो अर्धा एकर लावा, हा अर्धा एकर लावा, आणि अजून एक अर्धा एकर लावा, वळीनं लावा. शेवटी कारखान्याला टनेज काय देतात तो एक नंबर. मग तो देतोय का, हा देतोय का, तो देतोय, हे तुम्हाला शेतात बघावं लागेल. लक्षात आलं का. प्रत्येकाचे गुण आज समजून घेतले आपण, पण वजनाला कुठला चांगला हे तुम्हाला कारखाना गेल्यावर कळणार. लागवड करताना सर रोप चांगले की आपलं देणं चांगलं? दोन्ही आपापल्या जागी बरोबर आहेत. ऊसाचं वय देण्याचं वय 8 ते 9 महिने असेल, जाड असेल, लांब कांड्याचं असेल, साखर कमी असेल तर कांडी चांगली. आणि रोप जर असेल 40, 45, 50, 60 दिवसाचं रोप असेल तर कांडी रोप लागेल, काही कामाचं नाही. ते स्वतःला जगण्यासाठी 1 महिना वेळ घेतं. 3 पानावरचं 25 दिवसाचं कवळे रोप असेल आणि 42च्या किंवा 60च्या कपामध्ये रोपं बनवलेले असतील तर रोप चांगलं. पण नर्सरीवाले तुम्हाला 70, 72, 80च्या कपात देणार. त्याचा रूट झोन परफेक्ट नसतो, त्याची कांडी परफेक्ट नसते. ते लावल्यानंतर स्वतःला जगण्यासाठी वेळ घेतं, म्हणजे ते रोप चांगलं नाही. चांगलं कुठलं, 42 किंवा 60च्या कपामध्ये. तर दोन्ही आपापल्या जागी बरोबर आहेत. आपण 70च्या कपातला हे अजिबात नाही, तसली घेऊ नका. कारण त्याला परवडत नाही ना. जो तुम्हाला पाठवणार आहे, उदाहरणार्थ तुमचा आता कोल्हापुरात इथे येत असेल तर तो वाहतुकीचा विचार करणार ना. 70 कपात घेतलं. 70 म्हणा, 42 म्हणा किंवा 60. आणि त्यासाठी तुमच्या भागात तुम्हाला रोपं तयार करायची पद्धत शिकावं लागेल हळूहळू. काय फार अवघड नाही, रॉकेट सायन्स नाही. एकदा समजून घेतल्यावर तुम्ही सुद्धा रोपं बनवू शकता. आपण टिपरी एक डोळ्याची टिपरी केलं हा